Welcome to Neha classes. Online physics study by Dhumal sir. Contact 9423826138. धुमाळ सरांच्या ऑनलाईन फिजिक्स स्टडीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. 12th सायन्स फिजिक्स चॅप्टर नंबर 2 मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. The next point is surface tension on the basis of molecular theory. Consider three molecules A, B and C of some liquid in the container such that A lies well inside the liquid, B partially above the surface and C exactly at the surface of liquid. याचा अर्थ काय की एका कंटेनरमध्ये आपण काही लिक्विड घेतलेला आहे. मग फॉर एक्झाम्पल आपण वॉटर घेऊया आणि या वॉटरमध्ये आपण 3 मॉलिक्युल्स घेतलेले आहेत A, B आणि C. जो A मॉलिक्यूल आहे इट इज वेल इनसाइड द लिक्विड. बी जो आहे तो सरफेसवर अशा पद्धतीने आहे की त्याचा थोडासा भाग हा एअरमध्ये आहे आणि बाकी रेस्ट ऑफ द जो भाग आहे जो 75% भाग जो आहे तो त्याचा पाण्यामध्ये आहे. आणि मॉलिक्यूल सी हा सरफेसवर असा घेतला की ज्यामध्ये अर्धा मॉलिक्यूल हवेमध्ये आहे आणि अर्धा मॉलिक्यूल हा पाण्यामध्ये आहे. नाव मॉलिक्यूल ए इज अ डीप इनसाइड द लिक्विड which is acted upon by equal cohesive forces. Now what I mean by cohesive forces? The forces which exert between the similar molecule म्हणजे वॉटर हे दोन्ही जे मॉलिक्युल्स आहेत वॉटर मॉलिक्युल्स यांच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो त्याला कोहेसिव्ह फोर्स म्हणतात. आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन वॉटर मॉलिक्यूल अँड दॅट ग्लास मॉलिक्यूल दॅट इज कॉल्ड एज adhesive force. Both forces are attractive forces but the magnitude is different. Cohesive forces are comparatively stronger than the adhesive forces. आणि म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणतोय की मॉलिक्यूल ए इज डीप इनसाइड द लिक्विड अँड ॲक्टेड अपॉन बाय इक्वल कोहेसिव्ह फोर्सेस इन ऑल डायरेक्शन. कारण मॉलिक्यूल ए जो आपण इथं डायग्राममध्ये बघतोय की ए या मॉलिक्यूलला आजूबाजूला चारी बाजूला त्याच्या पाणी आहे आणि पाण्याचे मॉलिक्यूल हे त्या ए या मॉलिक्यूलला प्रत्येक मॉलिक्यूल आपल्या दिशेने ओढतो. म्हणजे हा जर ए मॉलिक्यूलला उजव्या बाजूला ओढत असेल फोर्स तर दुसरा फोर्स त्याला डाव्या बाजूला ओढतो. एखादा मॉलिक्यूल जर त्याला वरच्या बाजूला ओढत असेल तर दुसरा मॉलिक्यूल त्याला खालच्या बाजूला ओढतो. म्हणजे इक्वल अँड अपोजिट फोर्सेस ॲक्ट ऑन मॉलिक्यूल ए. त्यामुळं नेट फोर्स ऑन मॉलिक्यूल ए इज इक्वल टू 0. आणि त्यामुळं दस द नेट कोहेसिव्ह फोर्स ॲक्टिंग ऑन मॉलिक्यूल ए इज 0. कारण मॉलिक्यूल ए इज फ्री टू रोटेट एनिवेअर इनसाइड द लिक्विड. कारण त्याच्यावरती चौबाजूनं जे असणारे फोर्सेस आहेत ते इक्विलिब्रियममध्ये आहेत. त्यामुळं नेट फोर्स ॲक्टिंग ऑन मॉलिक्यूल ए इज 0. नाव सेकंड मॉलिक्यूल बी. Molecule B lies partly above the surface layer and a strong downward cohesive force acts on the liquid molecule. याचा अर्थ असा होतो की 75% भागामध्ये जे पाणी आहे ते पाण्याचे मॉलिक्युल्स या बी मॉलिक्यूलच्या कॉन्टॅक्टमध्ये जास्त आहेत. कंपॅरेटिव्हली वरचा काही भाग फक्त एअरमध्ये आहे आणि एअर मॉलिक्युल्स हे विस्कटलेले असतात. ते एकाच ठिकाणी एकत्रित येऊ शकत नाहीत. म्हणून एवढ्या कमी जागेमध्ये फार कमी प्रमाणामध्ये मॉलिक्युल्स असतील आणि त्यामुळं त्यांचा जो नेट अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे म्हणजेच इट इज द ॲडेसिव्ह फोर्स बिटवीन द एअर मॉलिक्यूल अँड वॉटर मॉलिक्यूल अँड इट इज कंपॅरेटिव्हली लेस ॲज कम्पेअर्ड टू द कोहेसिव्ह फोर्सेस इनसाइड द लिक्विड अँड देअरफॉर अगेन द नेट फोर्स ॲक्टिंग ऑन मॉलिक्यूल बी इज इनसाइड द लिक्विड. म्हणजे बी हा मॉलिक्यूल देखील पाण्यामध्ये खाली खेचला जातो. कारण नेट फोर्स जो आहे तो इट इज द कोहेसिव्ह फोर्स ड्यू टू रेस्ट ऑफ द वॉटर मॉलिक्यूल्स. थर्ड पार्ट इज मॉलिक्यूल सी या ठिकाणी बघणार आहे. तर मॉलिक्यूल सीचा अर्धा भाग हवेमध्ये आणि अर्धा भाग पाण्यामध्ये. पण कंपॅरेटिव्हली जर आपण बघितलं एअर मॉलिक्यूल्स आणि वॉटर मॉलिक्यूल तर एअर मॉलिक्यूल जे वरच्या हाफ पार्टमध्ये जे बसणार आहेत ते फार कमी असणार आहेत तुलनेनं या वॉटरच्या. त्यामुळं वॉटरचे जे मॉलिक्यूल्स आहेत ते जास्त आहेत. त्यामुळं वॉटर मॉलिक्यूल जे आहेत या सी या मॉलिक्यूलवरती जो कोहेसिव्ह फोर्स एक्झर्ट करतील तो लार्ज असणार आहे. आणि वरच्या बाजूला जे मॉलिक्यूल्स आहेत दे आर फ्यू मॉलिक्यूल्स अँड द फ्यू मॉलिक्यूल्स the force of attraction between these air molecules and water molecule is very very less. कारण that is the adhesive force which is less. आणि त्यामुळं पुन्हा सी मॉलिक्यूल हा देखील परत पाण्यामध्येच खेचला जाणार आहे. म्हणजे तिन्ही मॉलिक्यूल आपण बघतोय मॉलिक्यूल ए मॉलिक्यूल बी आणि मॉलिक्यूल सी तिन्ही मॉलिक्यूल पाण्यामध्ये खेचले जात आहेत. कंपॅरेटिव्हली ए इट इज फ्री टू रोटेट एनिवेअर बट बी अँड सी दे आर ड्रॅग्ड टुवर्ड्स द लिक्विड. म्हणून आपण इथं म्हणतो मॉलिक्यूल सी which lies exactly on the free surface of the liquid, half of the sphere of influence is in air and half is in liquid. Therefore, the adhesive force trying to pull the molecule above the liquid surface is much weaker than the cohesive force that tries to pull the molecule inside the liquid. म्हणजे मॉलिक्यूल आतमध्ये ओढणारा जो फोर्स आहे तो जो कोहेसिव्ह फोर्स आहे इट इज व्हेरी लार्ज ॲज कम्पेअर्ड टू द adhesive force.
मग काय होतं की ॲज अ रिझल्ट द मॉलिक्यूल सी ऑल्सो गेट्स अट्रॅक्टेड इनसाइड द लिक्विड. दस ऑल द मॉलिक्युल्स इन द सरफेस फिल्म, म्हणजे ही जी काही सरफेस फिल्म आपण दाखवली आहे वाय डॅश, यामध्ये जे जे काही मॉलिक्युल्स येतील दे ट्राय टू मिनिमाइज इट्स एरिया अँड इट इज पुल्ड इनसाइड द लिक्विड. म्हणजे या सरफेसवरती असणारा प्रत्येक मॉलिक्यूल हा आतल्या बाजूला खेचला जाणार आहे आणि त्यामुळं त्या एका सरफेस लेअरवरती एक टेन्शन येतं आणि त्याच टेन्शनला सरफेस टेन्शन असे म्हणतात. Thus, all the molecules in the surface film are acted upon by an unbalanced net cohesive force directed into the liquid, and the force due to surface tension acts tangential to the free surface of a liquid. या ठिकाणी आपण डायग्राममध्ये बघा, लक्षात येईल आपल्या की जो सरफेस टेन्शन या वरच्या लेअरमध्ये तयार झालेला आहे, हा लेअरमध्ये जो फोर्स तयार होतो, फोर्स परंट एरिया, त्यालाच आपण टेन्शन असं म्हटलेलं आहे. अँड दॅट इज कॉल्ड ॲज सरफेस. द नेक्स्ट पॉईंट इज डेफिनेशन्स. आपल्याला डेफिनेशन माहीत असल्या पाहिजेत की पहिली डेफिनेशन आहे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ सबस्टन्सेस इज कॉल्ड इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. आपण ग्रॅव्हिटेशनमध्ये शिकलेलं आहे की एव्हरी पार्टिकल ऑफ द मॅटर अट्रॅक्ट्स एव्हरी अनदर पार्टिकल. देर आर नो रिपल्सिव्ह फोर्सेस. या ठिकाणी रिपल्सिव्ह फोर्सेस नसतात. फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्युल्स दे आर ऑलवेज अट्रॅक्टिव्ह इन नेचर. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर ऑफ टू टाइप्स. दोन प्रकारचे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहेत. पहिला कोहेसिव्ह फोर्स. कोहेसिव्ह फोर्स म्हणजे काय, तर द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल्स ऑफ द सेम सबस्टन्स इज कॉल्ड एज कोहेसिव्ह फोर्स. आणि आता इथे एक्झाम्पल आपण बघा, मॉलिक्युल्स ऑफ लिक्विड्स असतील किंवा मॉलिक्युल्स ऑफ ग्लास असेल, दोन्ही मॉलिक्युल ऑफ ग्लास किंवा दोन्ही मॉलिक्युल्स ऑफ लिक्विड दोन्ही एकाच प्रकारचे असतील तर त्यामध्ये जो एक्झर्ट होणारा फोर्स आहे त्याला कोहेसिव्ह फोर्स म्हणतात. आणि व्हॉट इज मीन बाय ॲडेसिव्ह फोर्स, तर द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट सबस्टन्सेस इज नोन एज ॲडेसिव्ह फोर्स. फॉर एक्झाम्पल, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन ग्लास मॉलिक्यूल अँड वॉटर मॉलिक्यूल. आता ग्लास मॉलिक्यूल अँड वॉटर मॉलिक्यूल मधला जो फोर्स आहे तोही फोर्स ऑफ अट्रॅक्शनच आहे, पण त्याला ॲडेसिव्ह फोर्स म्हणतात कारण द टू मॉलिक्युल्स आर डिफरंट. वी कॅन राईट ऑन ब्लॅकबोर्ड विथ द हेल्प ऑफ चॉक ड्यू टू फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ ब्लॅकबोर्ड अँड मॉलिक्युल्स ऑफ चॉक पीस. आपण चॉकनं ज्या वेळेला फळ्यावर लिहितो त्यावेळेला फळ्याचे जे काही पार्टिकल्स असतील आणि चॉकचे जे पार्टिकल्स आहेत यांच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला ॲडेसिव्ह फोर्स म्हणतो. आणि या ॲडेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळं खडू हा फळ्यावरती चिकटतो आणि आपल्याला लिहिता येऊ शकतं. Here note that it is a very short range force of the order of 10 raised to minus 9 meter. Also they do not obey inverse square law. इथे इन्व्हर्स स्क्वेअर लॉ ओबे केला जात नाही. आपला इन्व्हर्स स्क्वेअर लॉ म्हणजे काय माहिती आहे की फोर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ इट्स डिस्टन्स, परंतु या ठिकाणी हा लॉ ओबे होत नाही. Now what is meant by range of molecular force? The maximum distance from a molecule up to which the molecular forces is effective is called as range of molecular force. म्हणजे काय, जे मॅक्झिमम अंतर त्या मॉलिक्यूल, आपण मगाशी मॉलिक्यूल ए बघितला तर मॉलिक्यूल ए ला खेचणारा दुसरा मॉलिक्यूल जो आहे त्यांच्यामध्ये असणारं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स म्हणजे रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. म्हणून आपण म्हटलं द मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम ए मॉलिक्यूल अप टू विच द मॉलिक्युलर फोर्सेस इज इफेक्टिव्ह, म्हणजे जिथं मॉलिक्युलर फोर्सेस हे इफेक्टिव्ह आहेत दॅट इज कॉल्ड एज रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स, an imaginary sphere with a molecule at its center. समजा ए मॉलिक्यूल घेतलाय तर ए मॉलिक्यूल हा सेंटर घ्या आणि आर इक्वल टू रेडियस, म्हणजे रेडियस हे मॉलिक्युलर रेंज इतकं घ्यायचं आहे आणि एक स्पियर काढा म्हणजे तो होईल तुमचा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. म्हणून डेफिनेशनमध्ये आपण असं म्हटलं आहे इमॅजिनरी स्पियर विथ ए मॉलिक्यूल ॲट इट्स सेंटर अँड रेडियस इक्वल टू द मॉलिक्युलर रेंज इज कॉल्ड एज स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. सरफेस फिल्म, the surface layer of a liquid with a thickness equal to the range of intermolecular force is called as surface film. मगाशी आपण बघितलं की y आणि y डॅश हे जो काही एक लेयर होता त्या लेयरला सरफेस फिल्म असं म्हणतात. म्हणून तो द सरफेस लेयर ऑफ ए लिक्विड विथ थिकनेस इक्वल टू द रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स इज कॉल्ड एज सरफेस फिल्म. आणि नेक्स्ट, फ्री सरफेस ऑफ लिक्विड. द सरफेस ऑफ लिक्विड विच डज नॉट एक्सपिरियन्स एनी शियर स्ट्रेस इज कॉल्ड एज free surface of liquid. Now the next point is surface tension. All molecules on the surface film experience a stretching force. आपण मगाशी बघितलंय की जे आपण कंटेनर घेतलं त्या कंटेनरवरती y डॅश हा जो काय एक आपण रेंज दाखवलेला आहे किंवा वरती आपण जो सरफेस दाखवलेला आहे या सरफेसवरती एक फिल्म तयार होते आणि ही फिल्म
त्यावरती असणारे मॉलिक्युल्स हे सगळे आतमध्ये लिक्विडच्या आतमध्ये खेचले जातात आणि त्यामुळं वरती एक स्ट्रेचिंग मेम्ब्रेन तयार होतो. ऑल मॉलिक्युल्स ऑन द सरफेस फिल्म एक्सपिरियन्स ए स्ट्रेचिंग फोर्स. इमॅजिन ए लिक्विड PQ ऑफ लेंथ L ड्रॉन टँजेन्शियल टू द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. डायग्राममध्ये बघा आपल्या लक्षात येईल की PQ ही एक आपण इमॅजिनरी लाईन घेतलेली आहे. इमॅजिन ए लाईन PQ ऑफ लेंथ L आहे. ड्रॉन टँजेन्शियल टू द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. लिक्विडच्या वरच्या सरफेसवरती एक अशी टँजेन्शियल लाईन घेतलेली आहे. फोर्स पर युनिट लेंथ इज द सरफेस टेन्शन. व्हॉट इज मेंट बाय सरफेस टेन्शन? तर सरफेस टेन्शन T इज इक्वल टू F/L, फोर्स पर युनिट लेंथ. म्हणून सरफेस टेन्शनची आपण व्याख्या केलेली आहे की इट इज डिफाइंड ॲज द टँजेन्शियल फोर्स ॲक्टिंग पर युनिट लेंथ ऑन बोथ साइड्स ऑफ एन इमॅजिनरी लाईन ड्रॉन ऑन द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. म्हणजे सरफेस टेन्शन T इज इक्वल टू F/L. SI unit of surface tension is Newton per meter and its dimensions are L0, M1, T⁻². L⁻0, M⁻1 and T⁻². आता याचे डायमेन्शन कसे काढायचे आपल्याला माहिती आहे, कारण न्यूटन हे फोर्सचं SI युनिट आहे. फोर्स म्हणजे मास इंटू ग्रॅव्हिटी. मास इंटू ग्रॅव्हिटीचे SI युनिट टाका. आता मासचा SI युनिट आहे kg आणि ग्रॅव्हिटीचा मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि लेंथ आहे मीटर. तर यावरून आपल्याला डायमेन्शन्स काढता येतील. आता याचे एक्झाम्पल बघूया. वॉटर सरफेसवरती ज्या वेळेला एक टेन्शन असतं ज्याला सरफेस टेन्शन म्हणतो, या सरफेस टेन्शनमुळं स्पायडर वॉक्स ऑन द सरफेस ऑफ स्टेडी वॉटर ड्यू टू सरफेस टेन्शन. ज्या पाण्याला सरफेस टेन्शन असतं त्यावरून जो स्पायडर असतो तो स्पायडर सरळ चालू शकतो न बुडता, कारण सरफेस टेन्शन असल्यामुळं त्याला चालणं सोपं जातं. ग्रीस्ड निडल फ्लोट्स ऑन द स्टेडी सरफेस ऑफ वॉटर ड्यू टू सरफेस टेन्शन. एखाद्या निडलला काय करा, ग्रीस लावा, सुईला ग्रीस लावायचं आहे आणि ते एका स्थिर किंवा शांत पाण्यावरती जर आपण ठेवलं तर आपल्या लक्षात येईल की ग्रीस निडल ही त्या पाण्यावरती तरंगते. रेन ड्रॉप्स अँड सोप बबल्स ऑलवेज टेक स्पेरिकल शेप ड्यू टू सरफेस टेन्शन. पावसाचं जे काही पाणी असेल ते जे ड्रॉप्स असतील किंवा सोप बबल्स असतील, साबणाचे बबल्स असतील, फुगे, दे टेक ऑलवेज ए स्पेरिकल शेप ड्यू टू सरफेस टेन्शन. The next point is surface energy. Work has to be done to bring any molecule from inside the liquid into the surface film. आपण मगाशी बघितलं की खाली जो डीपली लोकेटेड मॉलिक्यूल जो होता लिक्विड म्हणजे ए मॉलिक्यूल, हा ए मॉलिक्यूल इट इज फ्री टू रोटेट एनीवेअर इनसाइड द लिक्विड. परंतु या मॉलिक्यूलला सरफेसवरती आणायचं असेल तर वर्क शुड बी डन. आणि म्हणून आपण या ठिकाणी म्हणतो वर्क हॅज टू बी डन टू ब्रिंग एनी मॉलिक्यूल फ्रॉम इनसाइड द लिक्विड इन टू द सरफेस फिल्म. द सरफेस मॉलिक्युल्स पोजेस एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जी ॲज कम्पेअर टू द मॉलिक्यूल इनसाइड द लिक्विड. ज्या वेळेला मॉलिक्यूल हा सरफेसवर जातो त्यावेळेला त्याला एक एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जी क्रिएट होते. अँड द एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जी ऑफ द मॉलिक्युल्स इन द सरफेस लेयर इज कॉल्ड सरफेस एनर्जी ऑफ द लिक्विड. म्हणजे ती जी एक्स्ट्रा एनर्जी आहे, जी एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जी आहे त्याला सरफेस एनर्जी ऑफ द लिक्विड असं म्हणतात. As any system always try to attain a state of minimum potential energy, the liquid tries to reduce the area of its surface film. प्रत्येक molecule, each and every molecule tries to maintain the minimum potential energy. प्रत्येक molecule हा minimum potential energy साठी ट्राय करतो आणि त्यामुळे it reduces its area on the surface film. Relation between the surface energy and surface tension. Consider a rectangular frame of wire P' S' fitted with a movable arm QR is equal to L. आता या ठिकाणी काय केलं आहे, एक फ्रेम घेतलेलं आहे P' S' एक मेटल फ्रेम आहे आणि त्याच्यावरती QR अशी एक दोरी घेतलेली आहे आणि जी दोरी P' आणि S' वरती स्लाइड होऊ शकते. ती दोरी QR म्हणजेच लेंथ L इतकी त्याची लांबी आहे आणि ती QR या पोझिशनला आहे सध्या, म्हणजे Q', R' या पोझिशनला ती सध्या आहे. Now this frame is dipped in a soap solution and then taken out. आता ही फ्रेम अशीच घ्यायची आहे आणि एका साबणाचं पाणी असणारं जे सोल्युशन आहे त्या सोल्युशनमध्ये बुडवायचे आहे आणि बुडवल्यानंतर आपल्या लक्षात येईल की QR जी काही स्ट्रिंग आपण तिथं ठेवलेली आहे किंवा त्या फ्रेमवरती आहे ती आतल्या बाजूला फोर्स एक्झर्ट करेल ड्यू टू सरफेस टेन्शन आणि ती जी QR आहे ती QR आतल्या बाजूला खेचली जाईल. म्हणजे PQRS ऑफ द फ्रेम एक्सपिरियन्सेस अँड इनवर्ड फोर्स ड्यू टू द सोप फिल्म. सोप फिल्ममुळे काय होणार आहे की QR ही आतल्या बाजूला ओढली जाणार आहे किंवा खेचली जाणार आहे. देन QR मूव्ह टुवर्ड साइड PS सो ॲज टू डिक्रीज द एरिया ऑफ द फिल्म. म्हणजे त्याचा सरफेस एरिया डिक्रीज होण्यासाठी
जे फोर्स आहे तो फोर्स आतल्या बाजूला म्हणजे PS साईडला डाव्या बाजूला तो फोर्स ओढला जातो. आता आपल्याला तो जी स्ट्रिंग डिस्प्लेस झालेली आहे QR या पोझिशनपासून म्हणजे Q', R' या पोझिशनपासून QR या पोझिशनपर्यंत ती आत खेचली गेलेली आहे. आता पुन्हा ती स्ट्रिंग आपल्याला होत्या त्या पूर्वावस्थेत आणण्यासाठी वर्क शुड बी डन. And now equal and opposite force is applied to QR and this QR is brought to its original position. म्हणून आता बघा QR moved towards side PS so as to decrease the area of the film and now the inward force F acting on it is given by F is equal to T into twice L. T म्हणजे surface tension and twice L म्हणजे length of the QR. QR आता हे सोप सोल्युशनमध्ये बुडवल्यामुळे त्याला दोन बाजू असतात त्यामुळे ट्वाइस लेंथ घ्यायची आहे. नाव द फोर्स रिक्वायर्ड टू ब्रिंग द वायर टू इट्स ओरिजिनल पोझिशन म्हणजे Q', R' ही ओरिजिनल पोझिशन होती. त्या ओरिजिनल पोझिशनला QR पासून Q', R' या पोझिशनला आणण्यासाठी समजा dx इतकं डिस्प्लेसमेंट होत असेल तर वर्क डन इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणून आपण इथं म्हणलेलं आहे की नाव फोर्स रिक्वायर्ड टू ब्रिंग द वायर टू इट्स ओरिजिनल पोझिशन Q', R' थ्रू ए डिस्टन्स dx इज इक्वल अँड ऑपोजिट टू द इनवर्ड फोर्स F and therefore work done is given by dw is equal to F into dx. Here therefore dw is equal to T into twice L into dx. But twice L dx twice length into dx म्हणजे काय होणार त्याचा increase in area dA is equal to increase in area of the two surfaces of the film. Therefore dw is equal to T into dA. ही किंमत आपण वरच्या समीकरण 1 मध्ये घातली असता आपल्याकडे dw is equal to T into dA. This work done is stored in the film as its potential energy. आता जे काही आपण कार्य केलं ही फिल्म जे आतमध्ये सरफेस टेन्शनमुळे खेचली गेली होती ती ज्यावेळेला आपण बाहेर घेतली त्यावेळेला जे काही वर्क डन आपण केलेलं आहे दॅट वर्क डन इज स्टोर्ड इन द फिल्म ॲज इट्स पोटेन्शियल एनर्जी. धिस एनर्जी इज कॉल्ड ॲज सरफेस एनर्जी. याला म्हणतात सरफेस एनर्जी. देअरफॉर सरफेस एनर्जी इज इक्वल टू T इंटू dA कारण वर्क डन इज इक्वल टू सरफेस एनर्जी म्हणजे dw इज इक्वल टू सरफेस एनर्जी म्हणजे सरफेस एनर्जी इज इक्वल टू T इंटू dA येईल. देअरफॉर सरफेस टेन्शन इज ऑल्सो इक्वल टू द सरफेस एनर्जी पर युनिट एरिया. त्यामुळे T इथंच ठेवा dA इकडे न्या म्हणजे त्याचा अर्थ काय होईल सरफेस टेन्शन इज इक्वल टू द सरफेस एनर्जी पर युनिट सरफेस एरिया. द नेक्स्ट पॉइंट इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. पहिल्यांदा डेफिनेशन बघूया. The angle of contact is defined as the angle between the tangents drawn to the free surface of the liquid and surface of the solid at the point of contact measured within the liquid. या ठिकाणी आपण बघा की जे लिक्विड आहे त्या लिक्विडच्या आतल्या बाजूला अँगल नेहमी चेक केला जातो. When the angle of contact is acute the liquid forms a concave meniscus. Concave meniscus म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं आपण घेतलं आहे की कॉन्केव्ह मिनिस्कस कशामुळे होतो लिक्विड विच पार्शियली वेट्स ए सॉलिड सरफेस. फॉर एक्झाम्पल केरोसिन असेल याच्यामध्ये जर केरोसिन आपण या पाईपमध्ये असेल तर त्याचा मिनिस्कस लेवल हा कॉन्केव्ह येतो आणि अँगल जो असतो तो अँगल ॲक्यूट असतो. पण अँगल मेजर करत असताना तो अँगल कसा मेजर केला पाहिजे की लिक्विडच्या आतल्या बाजूला तो चेक केला पाहिजे किंवा असा तो असतो. म्हणून आपण पुन्हा एकदा डेफिनेशन बघा. द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज डिफाइंड एज द अँगल बिटवीन टँजंट्स ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड अँड द सरफेस ऑफ सॉलिड ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट मेजर्ड विदिन द लिक्विड. आतल्या बाजूला लिक्विडच्या आतल्या बाजूला. व्हेन द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ऑब्ट्यूस. आता जर समजा याला असा उंचवटा तयार झाला आहे बरोबर तर उंचवटा तयार झाला असेल तर इट फॉर्म्स ए कॉन्व्हेक्स मिनिस्कस. मग एक्झाम्पल आपण काय घेऊ. फॉर एक्झाम्पल केरोसिन ग्लास इंटरफेस फॉर्म्स ए कॉन्केव्ह मिनिस्कस अँड मर्क्युरी ग्लास इंटरफेस फॉर्म्स ए कॉन्व्हेक्स मिनिस्कस. म्हणजे या ठिकाणी कॉन्व्हेक्स मिनिस्कस होतो याचा अर्थ याच्यामध्ये काय आहे मर्क्युरी आहे. मर्क्युरी आणि ग्लास यांच्यामध्ये जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो तो नेहमी ऑब्ट्यूस असा असतो. नेक्स्ट पॉईंट इज शेप ऑफ मिनिस्कस. त्यातला पहिला पॉईंट आपण बघणार आहे कॉन्केव्ह मिनिस्कस म्हणजे ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता या ठिकाणी डायग्राम बघा. या डायग्राममध्ये जो मॉलिक्यूल आपण इथं ए दाखवलेला आहे तर ए आणि पी हा जो काय आहे यांच्यामध्ये हा वॉटर मॉलिक्यूल आहे. ए हा वॉटर मॉलिक्यूल आहे आणि पी हे ग्लासचे मॉलिक्यूल आहेत म्हणजे सॉलिड मॉलिक्यूल आहेत. यांच्यामध्ये जो असणार आहे तो ॲडेझिव्ह फोर्स असणार आहे. या लिक्विडच्या आतमध्ये जे काही फोर्स असणार आहेत हे कोहेझिव्ह फोर्स असणार आहेत आणि कोहेझिव्ह फोर्स आणि ॲडेझिव्ह फोर्स यांचा आपण इथं रिझल्टंट घेणार आहे. तर ते व्यवस्थित बघा डायग्रामकडे लक्षात येईल आपल्या. The net adhesive force AP acting on molecule A. Net adhesive force AP. AP ला adhesive force का म्हटले कारण हा वॉटर मॉलिक्यूल आणि हा जो आहे तो सॉलिड कंटेनर म्हणजे ग्लास मॉलिक्यूल आहे.
त्यामुळे द नेट ॲडेसिव्ह फोर्स ए पी ॲक्टिंग ऑन मॉलिक्यूल ए इज हॉरिझॉन्टल. ए पी हा हॉरिझॉन्टल फोर्स आहे. नेट कोहेसिव्ह फोर्स ए सी ॲक्टिंग ऑन मॉलिक्यूल इज डायरेक्टेड ॲट नियरली 45 डिग्री टू आयदर ऑफ द साईड. कारण हे जे काही वॉटर मॉलिक्युल्स आहेत त्या वॉटर मॉलिक्युलचा जर रिझल्टंट आपण काही घेतला तर तो 45 डिग्रीनं आपल्याला दिसेल. म्हणजे ए सी हा जो काही फोर्स आहे इट इज ड्यू टू द कोहेसिव्ह फोर्स ऑफ द लिक्विड मॉलिक्युल्स. मॅग्निट्यूड ऑफ ॲडेसिव्ह फोर्स इज सो लार्ज दॅट द नेट फोर्स ए आर इज डायरेक्टेड इनसाइड द सॉलिड. आता ए पी आणि ए सी यांचा जर आपण रिझल्टंट बघितला तर यापैकी ए पी जो आहे हा ॲडेसिव्ह फोर्स सर्वात जास्त असल्यामुळं त्याचा जो रिझल्टंट येतो या ए पी आणि ए सीचा तो रिझल्टंट हा सॉलिडमध्ये येतो आणि ए आर इज द रिझल्टंट. म्हणून आपण इथं म्हटलेलं आहे की मॅग्निट्यूड ऑफ ॲडेसिव्ह फोर्स इज सो लार्ज दॅट द नेट फोर्स ए आर इज डायरेक्टेड इनसाइड द सॉलिड. हा सॉलिडच्या दिशेने ओढला जातो. फॉर इक्विलिब्रियम ऑर स्टॅबिलिटी ऑफ ए लिक्विड सरफेस द नेट फोर्स ए आर ॲक्टिंग ऑन मॉलिक्यूल ए. नेट फोर्स या मॉलिक्यूल ए वरती जो ॲक्ट होतो इट मस्ट बी नॉर्मल टू द लिक्विड सरफेस ॲट ऑल पॉईंट्स. हा जो पॉईंट आहे ए हा पॉईंट तर ए या पॉईंटवरती जो असणारा फोर्स आहे तो सगळ्या दिशेने तो नॉर्मल असला पाहिजे. आणि याकरता हा जो लिक्विड मॉलिक्यूल आहे तो लिक्विड मॉलिक्यूल असा वर खेचला जातो. कुठंपर्यंत वर खेचला जातो जोपर्यंत ए आरला हा लिक्विड मॉलिक्यूल टँजंट होत नाही किंवा 90 डिग्री फॉर्मेशन करत नाही. आणि म्हणून आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे की फॉर द रिझल्टंट फोर्स ए आर टू बी नॉर्मल. ए आर हा जर नॉर्मल व्हायचा असेल टू द टँजंट. आता या ठिकाणी जो काय आपण आतमध्ये असणाऱ्या लिक्विडला टँजंट करणार आहे ह्या टँजंटला तो नॉर्मल झाला पाहिजे आणि तोपर्यंत द मॉलिक्यूल विल क्रीप अबाव सो दॅट ए टी अँड ए आर विल बी परपेंडिक्युलर टू इच अदर. आणि म्हणून या ठिकाणी आपण म्हटलेलं आहे की फॉर द रिझल्टंट फोर्स ए आर टू बी नॉर्मल टू द टँजंट द लिक्विड नियर द वॉल शुड पाईल अप अगेन्स्ट द सॉलिड बाउंड्री. पाईल अप म्हणजेच क्रीप्स अलॉंग द सॉलिड बाउंड्री अप टू दॅट पॉईंट where AR and AT are perpendicular to each other. म्हणून the tangent AT to the liquid surface is perpendicular to AR. या ठिकाणी बघा AT is perpendicular to AR आहे. Thus this makes the meniscus concave. जर लिक्विड मॉलिक्यूल हा वर खेचला गेला तर या ठिकाणी एक कॉन्केव्ह सरफेस तयार होतो आणि म्हणून द टँजंट AT to the liquid surface is perpendicular to AR. Thus this makes the meniscus concave and obviously such liquid wets that solid surface. नेक्स्ट पॉईंट इज कॉन्व्हेक्स मिनिस्कस म्हणजे ऑप्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता पुन्हा एकदा डायग्राम बघा की या ठिकाणी ऑप्ट्यूस अँगल तयार झाला आहे. ऑप्ट्यूस अँगल म्हणजेच काय की मिनिस्कस हे कॉन्व्हेक्स आहे वरच्या बाजूला उंचवट आहे. आता यामध्ये द नेट ॲडेसिव्ह फोर्स ए पी ॲक्टिंग ऑन मॉलिक्यूल ए इज हॉरिझॉन्टल सिन्स द वॉल इज व्हर्टिकल. कारण ही वॉल व्हर्टिकल असल्यामुळं जो ॲडेसिव्ह फोर्स आहे ए पी इट इज लार्ज किंवा इट इज इनसाइड द सॉलिड. The net adhesive force AP acting on molecule E is horizontal since the wall is vertical. Now magnitude of cohesive force is so large that the net force AR is directed inside the liquid. आता या ठिकाणी आपण बघतोय की मॅग्निट्यूड ऑफ कोहेसिव्ह फोर्स कुठला आला AC हा कोहेसिव्ह फोर्स आहे आणि याचा जर आपण वॉटर मॉलिक्यूल जे आतमध्ये घेतो याचं जर इक्विलिब्रियम बघितलं तर AC हा नेट फोर्स आहे इनसाइड द लिक्विड. AC इज द फोर्स ड्यू टू कोहेसिव्ह फोर्स. इट इज द कोहेसिव्ह फोर्स ड्यू टू द लिक्विड मॉलिक्यूल हा AC आहे आणि AP is the adhesive force which is the force between the liquid molecule that is mercury molecule and glass molecule. For equilibrium or stability of the liquid surface the net force AR acting on all molecule similar to molecule A must be normal to the liquid surface at all point. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर जो AR आहे रिझल्टंट ऑफ AP and AC यांचा रिझल्टंट हा AR आहे आणि कोहेसिव्ह फोर्सेस मोठ्या प्रमाणात असल्यामुळं लार्ज आहे तो कोहेसिव्ह फोर्स आहे आणि कम्पॅरेटिव्हली ए पी हा थोडासा कोहेसिव्ह फोर्सपेक्षा ॲडेसिव्ह फोर्स कमी पडतो आणि याचा रिझल्टंट जो आहे तो ए आर हा पाण्यामध्ये येतो. ए आर इकडे खेचला जातो. आता ए आर हा आतमध्ये खेचला गेला रिझल्टंट पण आता जो टँजन्शियल ए टी आहे तर ए टी हा त्याला नॉर्मल झाला पाहिजे. ए टी अँड ए आर शुड बी नॉर्मल आणि त्यामुळं हा जो लिक्विड लेवल इथं होता ए तो ए हळूहळू it will creep down in such a way that AR and again AT are perpendicular to each other. म्हणजे इथला लिक्विड मॉलिक्यूल जो आहे तो लिक्विड मॉलिक्यूल creeps down and the meniscus becomes convex and the angle becomes obtuse.
म्हणून इथं आपण बघा फॉर इक्विलिब्रियम ऑर स्टॅबिलिटी ऑफ लिक्विड सरफेस द नेट फोर्स ए आर ॲक्टिंग ऑन ऑल मॉलिक्यूल सिमिलर टू मॉलिक्यूल ए मस्ट बी नॉर्मल टू द लिक्विड सरफेस ॲट ऑल पॉईंट अँड द लिक्विड नियर द वॉल शुड देअरफॉर क्रीप इनसाइड अगेन्स्ट द सॉलिड बाउंड्री. क्रीप इनसाइड म्हणजे ए हा मॉलिक्यूल जो आहे तो सरळ असा खाली घसरला पाहिजे तरच वरती मिनिस्कस लेवल येईल, कॉन्व्हेक्स येईल आणि ए आर आणि ए टी हे एकमेकाला परपेंडिक्युलर असतील. दिस मेक्स द मिनिस्कस कॉन्व्हेक्स सो दॅट इट टँजंट ए टी इज नॉर्मल टू ए आर. ऑब्वियसली सच लिक्विड डज नॉट वेट दॅट सॉलिड सरफेस. नेक्स्ट पॉईंट इज झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्टसाठी आपण एक उदाहरण घेऊया की प्युअर वॉटर अँड प्युअर ग्लास. पाणी पण प्युअर असलं पाहिजे आणि ग्लास पण स्वच्छ असला पाहिजे. तर यांच्यामध्ये जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट झिरो असतो. कारण बघा इन दिस केस द लिक्विड मॉलिक्यूल नियर द कॉन्टॅक्ट रिजन आर सो लेस इन नंबर दॅट द कोहेसिव्ह फोर्स इज निग्लिजिबल. म्हणजे AC बार इज निग्लिजिबल. द नेट ॲडेझिव्ह फोर्स इट सेल्फ इज द रिझल्टंट फोर्स. ॲडेझिव्ह फोर्स जो असतो तोच रिझल्टंट आहे कारण कोहेसिव्ह फोर्स हा जवळजवळ निग्लिजिबल आहे आणि जो ॲडेझिव्ह फोर्स आहे तोच रिझल्टंट फोर्स आहे AP. म्हणजे ज्या वेळेला असं जर तुम्ही डाव्या बाजूला AP हा फोर्स जर ओढत असेल तर हा मेम्ब्रेन पूर्णपणे सरळ होणार आहे आणि त्यामुळं लिक्विड सरफेसला AP जो आहे तो या लिक्विड सरफेसला टँजंट असेल म्हणजेच द अँगल इज झिरो. कारण AP आणि लिक्विड सरफेस हे दोन्ही एकमेकाला पॅरलल होतील खेचल्यामुळं. कारण AP हा डाव्या बाजूला ओढला जातो आणि त्यामुळं लिक्विड लेअर जो आहे आणि AP जे आहे ते एकाच डायरेक्शनमध्ये असल्यामुळं त्यांच्यामधला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा झिरो होतो. आणि म्हणून आपण या ठिकाणी बघणार आहे की द नेट ॲडेझिव्ह फोर्स इट सेल्फ इज द रिझल्टंट फोर्स दॅट इज AP इज इक्वल टू AR अँड देअरफॉर द टँजंट AT इज अलॉंग द वॉल विदिन द लिक्विड अँड द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज झिरो. आता इथे एक्झाम्पल बघा हायली प्युअर वॉटर विच कम्प्लीट द सॉलिड सरफेस म्हणजे क्लीन वॉटर अँड क्लीन ग्लास असं जर आपण घेतलं तर त्यांच्यामध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट झिरो असतो. The next point is angle of contact 90 degree and conditions for convexity and concavity. या ठिकाणी आपण बघायचं आहे the net cohesive force AC is exactly at 45 degree. या ठिकाणी आपण बघतोय हे सॉलिड आणि लिक्विड असं जर आपण कंपॅरेटिव्हली बघितलं तर AC हे लिक्विडमध्ये आहे आणि AP हा सॉलिडमध्ये आहे. तर AC हा मध्य काय किंवा रिझल्टंट कोहेसिव्ह फोर्सचा तो मीडियन आहे AC आणि म्हणून आपण द नेट कोहेसिव्ह फोर्स AC इज एक्झॅक्टली ॲट 45 डिग्री असं म्हटलेलं आहे विथ आयदर ऑफ द सर्फेसेस अँड द रिझल्टंट फोर्स AR इज एक्झॅक्टली व्हर्टिकल अलॉंग द सॉलिड सरफेस. AR जो आहे आता बघा AP हा ॲडेझिव्ह फोर्स आहे AC हा कोहेसिव्ह फोर्स आहे. आता ह्या ॲडेझिव्ह फोर्स आणि कोहेसिव्ह फोर्स कारण एका मॉलिक्युलवर दोन फोर्सेस ॲक्ट होत आहेत म्हणजेच याचा नेट रिझल्टंट फोर्स कोणता येईल तर तो AR येईल अँड AR इज हॉरिझॉन्टल टू द सॉलिड सरफेस. फॉर धिस टू ऑकर AP इज इक्वल टू AC/√2. AP ची जी किंमत आहे ती AC/√2 इतकी असते. फ्रॉम दिस वी कॅन राईट द कंडिशन फॉर ॲक्यूट अँड ऑब्ट्यूस अँगल्स ऑफ कॉन्टॅक्ट. आता या ठिकाणी कंडिशन बघा फॉर ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट AP जो आहे जो ॲडेझिव्ह फोर्स आहे इट मस्ट बी ग्रेटर दॅन AC/√2 अँड फॉर ऑब्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट AP must be less than AC/√2. These are the conditions. या कंडिशन लक्षात. नेक्स्ट शेप ऑफ लिक्विड ड्रॉप्स ऑन ए सॉलिड सरफेस. समजा एखादा सॉलिड सरफेस आपण घेतला आणि या सरफेसवरती आपण एखादा ड्रॉप टाकलेला आहे. समजा तो वॉटर ड्रॉप आहे. वॉटर ड्रॉप आपण या सॉलिड प्लेन सरफेसवरती ठेवला असता. आता या ठिकाणी काय येतं बघा की लिक्विड एअर यांचा कॉन्टॅक्ट येतो, लिक्विड सॉलिड यांचा कॉन्टॅक्ट येतो आणि एअर आणि सॉलिड यांचाही कॉन्टॅक्ट येतो. त्यामुळे या ठिकाणी तीन इंटरफेसेस तयार होतात. समजा या लिक्विडवरती T1 इतका उजव्या बाजूला जो खेचणारा सरफेस टेन्शन आहे ते T1 आहे, डाव्या बाजूला खेचणारा T2 आहे आणि त्याला एक सर्टन अँगल करून जाणार आहे तो T3 आहे असं आपण गृहीत धरू. म्हणजेच when a small amount of a liquid is dropped on a plain solid surface the liquid will either spread on the surface or will form droplet on the surface. म्हणजे एखादा लिक्विड आपण एखाद्या सॉलिड सरफेसवरती ठेवला असता एक तर तो पसरेल किंवा स्वतःचा एक ड्रॉप तयार करेल. लेट थीटा इज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर द गिवन सॉलिड लिक्विड पेअर. समजा सॉलिड लिक्विड जो काय आपण घेतला यांच्यामध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती आहे थीटा इतका आहे असं आपण मानू. T1 इज द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ॲट द लिक्विड सॉलिड इंटरफेस. आपण हा जो काही T1 जो घेतलेला आहे इट इज द फोर्स
ड्यू टू सरफेस टेन्शन ॲट द लिक्विड सॉलिड, कारण हे लिक्विड आणि हे सॉलिड, लिक्विड सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये असणारा जो काही सरफेस टेन्शन फोर्स आहे तो T1 इतका घेतला. T2 इज द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ॲट द एअर सॉलिड इंटरफेस. डाव्या बाजूला बघा T2 इज द फोर्स, या ठिकाणी एअर आहे आणि या ठिकाणी सॉलिड आहे, त्यामुळं एअर सॉलिड इंटरफेसला T2 इतका सरफेस टेन्शनमुळे निर्माण होणारा फोर्स आहे असं आपण गृहीत धरू. आणि तिसरा T3 फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ॲट द एअर लिक्विड इंटरफेस, कारण हे एअर आहे आणि हे लिक्विड आहे. एअर लिक्विड इंटरफेसच्या दरम्यान जो T3 इतका फोर्स जो आहे इट इज ड्यू टू सरफेस टेन्शन ॲट द एअर लिक्विड इंटरफेस. आता फॉर इक्विलिब्रियम ऑफ द ड्रॉप, इक्विलिब्रियम ऑफ द ड्रॉप काय असला पाहिजे, तर या ठिकाणी T2 मस्ट बी इक्वल टू T1 प्लस T3 कॉस थिटा. आता T3 कॉस थिटा हा कसा आला, कारण बघा रिझल्टंट ज्या वेळेला ज्या दिशेला अँगल आहे त्या दिशेचा कॉम्पोनंट म्हणजे T3 हा सरळ उजव्या बाजूला जर आपण खाली याला पाडला तर काय तयार होणार T3 कॉस थिटा, आणि बरोबर जर व्हर्टिकल घेतला 90 डिग्रीमध्ये तर येणार T3 साइन थिटा. बरोबर, म्हणजे ज्या दिशेला अँगल असतो त्या दिशेला कॉस थिटा, म्हणून हा T3 कॉस थिटा इट विल बी अलॉंग T1. त्यामुळं T3 कॉस थिटा अधिक T1 इज इक्वल टू T2, म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू होण्यासाठी काय व्हायला पाहिजे, T2 मस्ट बी इक्वल टू T1 प्लस T3 कॉस थिटा, कारण T3 कॉस थिटा हा कॉम्पोनंट आहे कशाचा, T3चा अलॉंग एक्स ॲक्सिस. त्यामुळे T3 असा जर खाली घेतला आपण तर T3 कॉस थिटा अधिक T1 इज इक्वल टू T2, म्हणजे तेच इक्वेशन आपण या ठिकाणी मांडलेलं आहे. T2 इज इक्वल टू T1 प्लस T3 कॉस थिटा. आणि असा असेल तर तो वॉटर ड्रॉप असेल तर तो इक्विलिब्रियममध्ये असेल, कारण दोन्ही बाजूने खेचणारे हे त्याला समान असतील. फॉर धिस इक्वेशन वी गेट द फॉलोइंग केसेस. आता या इक्वेशनसाठी आपण काही केसेस बघा. आता या ठिकाणी काही कंडिशन्स आपण बघणार आहे. त्यातली पहिली कंडिशन, इफ T2 इज ग्रेटर दॅन T1 अँड T2 मायनस T1 इज लेस दॅन T3. या ठिकाणी T2 मायनस T1 इज लेस दॅन T3 असं असेल तर कॉस थिटा इज पॉझिटिव्ह अँड द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ॲक्यूट. या ठिकाणी लक्षात घ्या कंडिशन्स ही महत्त्वाची आहे. T2 हा T1 पेक्षा ग्रेटर असला पाहिजे आणि T2 मायनस T1 इट मस्ट बी लेस दॅन T3, देन ओनली कॉस थिटा इज पॉझिटिव्ह अँड द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ॲक्यूट. अँड the second condition is if T2 is less than T1 and T1 minus T2 is less than T3 अशी जर कंडिशन असेल तर cos theta. The next condition is if T2 minus T1 is equal to T3 then cos theta is equal to 1 and theta is nearly equal to 0. म्हणजे थिटा हा 0 असतो. ज्यावेळेला थिटा 0 असेल त्यावेळेला cos theta ची किंमत 1 येईल आणि T3 cos theta it will be equal to T3 आणि त्यामुळे T2 minus T1 is equal to T3 अशी जर कंडिशन असली तर त्या ठिकाणी तो अँगल जो असतो थिटा इज इक्वल टू 0. नाव द नेक्स्ट कंडिशन, इफ T2 minus T1 is greater than T3 or T2 is greater than T1 plus T3 then cos theta is greater than 1 which is highly impossible. कारण cos theta किंमत 1 पेक्षा जास्त असू शकत नाही and therefore the liquid will spread over the solid surface and drop will not be formed. Now the next point is factors affecting the angle of contact. म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्टसाठी कोणकोणते घटक कारणीभूत आहेत ते आपण बघणार आहे. द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड्स ऑन द फॉलोइंग फॅक्टर्स. म्हणजे खालील जे काही फॅक्टर दिलेले आहेत त्याच्यावरती अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड आहे. द नेचर ऑफ लिक्विड अँड द सॉलिड इन कॉन्टॅक्ट, म्हणजे लिक्विडचं नेचर कुठलं आहे आणि सॉलिडचं नेचर कुठलं आहे आणि यांच्यामध्ये जे नेचर असेल म्हणजे लिक्विड आणि सॉलिड. समजा आपण एक एक्झाम्पल घेतलं की यामध्ये वॉटर आणि ग्लास घेतला तर वॉटर आणि ग्लास जर प्युअर वॉटर असेल, प्युअर वॉटर आणि प्युअर ग्लास जर असेल तर अँगल 0 येतो. पण जर इम्प्युरिटी जर त्या वॉटरमध्ये असेल तर त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ॲक्यूट येतो. जर समजा लिक्विड हे आपण मर्क्युरी घेतलं तर त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ऑप्टिस येतो. म्हणजे इट डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ लिक्विड अँड सॉलिड इन कॉन्टॅक्ट. सेकंड, इम्प्युरिटीज प्रेझेंट इन द लिक्विड चेंज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. जनरली आपण म्हणतो की बाबा वॉटर जो अँगल प्युअर वॉटर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज 0, पण तेच जर इम्प्युअर वॉटर असेल काही प्रमाणात त्याच्यामध्ये इम्प्युरिटी असेल तर त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंज होतो. त्यामुळे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंज होण्यासाठी इम्प्युरिटी हा एक घटक कारणीभूत आहे. त्यानंतर टेम्परेचर ऑफ द लिक्विड. एनी इन्क्रीज इन द टेम्परेचर ऑफ ए लिक्विड डिक्रीजेस द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे जर आपण समजा एखाद्या लिक्विडला टेम्परेचर दिलं तर त्यावेळेला त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बदलतो. फॉर ए गिवन सॉलिड लिक्विड सरफेस द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज कॉन्स्टंट ॲट ए गिवन टेम्परेचर. एका ठराविक टेम्परेचरला त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा कॉन्स्टंट असेल. पण त्या सॉलिड लिक्विड सरफेसला जर समजा आपण काही टेम्परेचर दिलं तर त्या टेम्परेचरला तो अँगल बदलणार आहे.
कारण तो अँगल स्थिर राहणार नाही. तो फक्त एका ठराविक टेम्परेचरलाच तो अँगल स्थिर असतो. पण जसं तुम्ही टेम्परेचर वाढवणार तसं त्याच्यामधला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट देखील बदलतो. म्हणजे ही कारणं आहेत की ज्यामध्ये नेचर ऑफ लिक्विड अँड सॉलिड किंवा इम्प्युरिटी, टेम्परेचर ऑफ द लिक्विड, दीज आर द फॅक्टर्स विच अफेक्ट द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. नाव द नेक्स्ट पॉइंट इज हिअर द सॉलिड अँड लिक्विड इन कॉन्टॅक्ट आर गिवन अँड द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, जे काही अँगल ऑफ कॉन्टॅक्ट त्यांच्यामध्ये निर्माण होतो तो आपल्याला काही एक्झाम्पल्स म्हणून या ठिकाणी दिलेला आहे. तर प्युअर वॉटर आणि क्लीन ग्लास जर आपण घेतला तर त्यांच्यामध्ये नेहमी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा 0 डिग्री असतो. क्लोरोफॉर्म विथ क्लीन ग्लास यामध्ये पण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट त्याचा 0 डिग्री असतो. ऑर्गॅनिक लिक्विड विथ क्लीन ग्लास यांचा देखील अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा 0 डिग्री असतो. पण इथर विथ क्लीन ग्लास ॲट ए कॉन्स्टंट टेम्परेचर, एक ठराविक टेम्परेचरला आपण इथर, म्हणजे ठराविक टेम्परेचर म्हणजे आपण जनरली घेतो ते रूम टेम्परेचर घेतो. इथर विथ क्लीन ग्लास हा 16 डिग्री इतका अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्यूट आहे. केरोसिन विथ क्लीन वॉटर इथं देखील अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ॲक्यूट आहे, म्हणजे 26 डिग्री इतका आहे. वॉटर विथ पॅराफिन, पॅराफिन वॅक्स म्हणजे मेन, जर पाणी आणि मेन यांच्यामध्ये जर आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बघितला तर तो 107 डिग्री म्हणजे 107 डिग्री इतका येतो, म्हणजे द अँगल इज ऑप्ट्यूज. अँड मर्क्युरी विथ क्लीन ग्लास हिअर ऑल्सो द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ऑप्ट्यूज, दॅट इज 140 डिग्री. नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहे इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी अँड टेम्परेचर ऑन सरफेस टेन्शन. प्रथमतः इम्प्युरिटी आणि टेम्परेचरचा सरफेस टेन्शनवर काय परिणाम होतो ते आपण बघणार आहे. पहिल्या पॉईंटमध्ये इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी. व्हेन सोल्युबल सबस्टन्सेस सच ॲज कॉमन सॉल्ट म्हणजे सोडियम क्लोराईड इट डिझॉल्व्ड इन वॉटर देन द सरफेस टेन्शन ऑफ वॉटर इन्क्रीजेस. आपल्याला माहिती आहे टेबल सॉल्ट जो असतो म्हणजे जे मीठ आहे हे पाण्यामध्ये सोल्युबल आहे, पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते पूर्णपणे विरघळतं. म्हणजे वेन सोल्युबल विरघळणारे सबस्टन्सेस फॉर एक्झाम्पल कॉमन सॉल्ट सारखे वेन इट इज डिझॉल्व्ड इन वॉटर द सरफेस टेन्शन ऑफ वॉटर इन्क्रीजेस, त्या पाण्याचं सरफेस टेन्शन वाढतं. वेन ए स्पॅरिंगली सोल्युबल सबस्टन्स, स्पॅरिंगली सोल्युबल याचा अर्थ कमी प्रमाणामध्ये विरघळणारे सबस्टन्सेस, फार कमी प्रमाणामध्ये विरघळणारे सबस्टन्सेस सच ॲज फिनॉल ऑर ए डिटर्जंट इज मिक्स्ड विथ वॉटर देन द सरफेस टेन्शन ऑफ वॉटर डिक्रीजेस. या ठिकाणी सरफेस टेन्शन डिक्रीज होतं, कारण ज्यावेळेला स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट आपण टाकतो, स्पॅरिंगली सोल्युबल सबस्टन्स सच ॲज फिनॉल असेल किंवा डिटर्जंट, वेन इट इज मिक्स्ड इन वॉटर देन सरफेस टेन्शन ऑफ वॉटर डिक्रीजेस. फॉर एक्झाम्पल ड्यू टू डिटर्जंट किंवा वॉटर मेक्स गुड कॉन्टॅक्ट विथ द फॅब्रिक अँड इज एबल टू रिमूव्ह टफ स्टेन्स. आपण इथं डिटर्जंट ज्यावेळेला पाण्यामध्ये मिक्स करतो त्यावेळेला दिस वॉटर मेक्स गुड कॉन्टॅक्ट विथ द फॅब्रिक, कारण सरफेस टेन्शन या ठिकाणी काय झालेलं आहे, सरफेस टेन्शन डिक्रीज झाल्यामुळं त्यांचा कॉन्टॅक्ट चांगल्या प्रकारे होतो त्या फॅब्रिक बरोबर, त्या कापडाबरोबर. अँड इट इज एबल टू रिमूव्ह द टफ स्टेन्स म्हणजे गडद डाग वगैरे जे काही त्या कपड्यावरती असतील ते पूर्णपणे काढण्यास यशस्वी होतात. वेन इनसोल्युबल इम्प्युरिटी इज ॲडेड इन टू वॉटर म्हणजे जी न विरघळणारी इम्प्युरिटी आहे, वेन इट इज ॲडेड इन द वॉटर सरफेस टेन्शन ऑफ वॉटर डिक्रीजेस, कारण या ठिकाणी देखील सरफेस टेन्शन डिक्रीज होतं. वेन इम्प्युरिटी गेट्स ॲडेड टू एनी लिक्विड द कोहेसिव्ह फोर्स ऑफ दॅट लिक्विड डिक्रीजेस म्हणजे ज्यावेळेला आपण इम्प्युरिटी एखाद्या लिक्विडमध्ये ॲड करतो त्यावेळेला द कोहेसिव्ह फोर्स ऑफ दॅट लिक्विड डिक्रीजेस. या ठिकाणी आपण इफेक्ट ऑफ टेम्परेचर सेकंड पॉईंट बघणार आहे. इफेक्ट ऑफ टेम्परेचर इन मोस्ट लिक्विड्स ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस सरफेस टेन्शन डिक्रीजेस. आपल्याला माहिती आहे की जर आपण एक पाणी घेतलं उदाहरणार्थ तर पाण्याला जसं आपण तापवू तसं त्याच्यावरचा जो लेअर आहे जो सरफेस टेन्शन असतो तो सरफेस टेन्शन हळूहळू डिक्रीज होतो. फॉर एक्झाम्पल इट इज सजेस्टेड दॅट न्यू कॉटन फॅब्रिक शुड बी वॉश्ड इन कोल्ड वॉटर म्हणजे नवीन जर काय आपण कापड घेतलं असेल, कपडे जर नवीन घेतले असतील तर ते थंड पाण्यामध्ये धुतले जावेत. कारण का इन दिस केस वॉटर डज नॉट मेक गुड कॉन्टॅक्ट विथ द फॅब्रिक ड्यू टू इट्स हायर सरफेस टेन्शन. हायर सरफेस टेन्शनमुळं त्याच्यामध्ये काय होतं, इट डज नॉट मेक गुड कॉन्टॅक्ट विथ द फॅब्रिक अँड देअरफॉर द फॅब्रिक डज नॉट लूज इट्स कलर बिकॉज ऑफ दिस म्हणजे फॅब्रिकचा किंवा त्या कापडाचा रंग जाणार नाही. हॉट वॉटर इज यूज टू रिमूव्ह टफ स्टेन्स ऑर फॅब्रिक बिकॉज ऑफ इट्स लोअर सरफेस टेन्शन. लोअर सरफेस टेन्शन असेल तर इट विल स्प्रेड. काय असतं की जर लोअर सरफेस टेन्शन असेल तर ते जे लिक्विड आहे ते लिक्विड सगळीकडे स्प्रेड होणार आहे. पण हायर टेन्शन असेल, हाय टेन्शन म्हणजेच काय, त्याचा एक लेअर बनतो, तो लेअर कोणीकडेही स्प्रेड होत नाही. फॉर एक्झाम्पल आपण एक उदाहरण घेऊया की आपण एखादी आमटी असेल आणि ती आमटी थंड असेल, थंड असताना तिची चव आणि गरम असताना तिची चव या दोन्ही चवीमध्ये फरक पडतो. कारण थंड ज्यावेळेला असते त्यावेळेला त्याचा जो सरफेस टेन्शन असतो तो जास्त असतो आणि ज्या वेळेला आपण ती गरम करतो त्यावेळेला त्या सरफेस टेन्शन ब्रेक होतो आणि ती जिभेवर सगळीकडे
पसरते आणि म्हणून आपण वी प्रिफर हॉट सूप्स. आणि म्हणून हॉट वॉटर इज सिमिलरली हॉट वॉटर इज यूज टू रिमूव्ह टफ स्टेन ऑन द फॅब्रिक बिकॉज ड्यू टू लो सरफेस टेन्शन. In case of molten copper or molten cadmium, the surface tension increases with increase in temperature. या ठिकाणी अपवादात्मक देखील काही केसेस आहेत. इन केस ऑफ मोल्टन कॉपर और मोल्टन कॅडमियम जर आपण घेतला तर सरफेस टेन्शन इन्क्रीज विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. जनरली आपण काय बघतो की सरफेस टेन्शन डिक्रीज विथ इन्क्रीज इन टेम्परेचर, पण या ठिकाणी मोल्टन कॉपर और मोल्टन कॅडमियम सरफेस टेन्शन इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन इट्स टेम्परेचर. द सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड बिकम झिरो ॲट ए क्रिटिकल टेम्परेचर. क्रिटिकल टेम्परेचर म्हणजे काय ठराविक टेम्परेचरला सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड बिकम्स झिरो.